आणि याच संदर्भातली आणखीन एक बातमी। अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख। रोखठोक बोलणं ही दादांची महाराष्ट्राला असलेली ओळख। समोर अधिकारी असो, आमदार असो, नाहीतर पत्रकार असो, दादांचा कारभार रोखठोकच। 4-2 जणांना नीट दमात घेतल्याशिवाय बहुधा दादांचा दिवस जात नसावा। पण गोष्ट जेव्हा आपल्याच पक्षातल्या नेत्यांची असते तेव्हा मात्र दादांचा हा बाणेदारपणा बोथटच होतो। पोर्शे अपघात प्रकरण, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आता वैष्णवी मृत्यू प्रकरण, या सगळ्यामध्ये दादांच्याच पक्षातील नेत्यांवर आरोप झाले। पण दादा एरवी जी कारवाईची तलवार उपसतात ती त्यांच्याच नेत्यांची नावे आरोपांमध्ये आली की मात्र म्यान होते। त्यामुळेच की काय पोर्शे प्रकरणातल्या टिंगरेंचं काही झालं नाही। धनंजय मुंडे आरोप होऊनही 3 महिने पदावर राहिले आणि आता सुनेचा हुंडाबळी घेणारे हगवणे फरार झालेत। बघूयात हा रिपोर्ट। त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। नालायक माणसं माझ्या पक्षात नको। चूक केली तर माझा जवळचा असला तरी पोलिसांना सांगतो याला टायर मध्ये घे। जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटकवा। एका निष्पाप पोरीचा जीव गेला, एक तान्ह बाळ अनाथ झालं, एक कुटुंब उद्ध्वस्त झालं, 2 मुख्य आरोपी फरार आहेत। घटनेला आठवडा होत आहे आणि अजित पवारांना या प्रकरणातल्या आरोपींना आपल्या पक्षातून हाकलण्यासाठी आजचा मुहूर्त मिळालाय। पण ते करत असतानाही अजित पवारांनी मीडियालाच सवाल केला आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे। अजिबात एक देखील मायेचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये। आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही, परंतु सभासद असेल तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे। असली नालायक माणसं माझ्या पक्षात नको। चॅनलला अजित पवारांचा पक्ष, अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत। ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे? मी चूक करायला सांगतो। चूक केली तर माझा जवळचा असला तरी मी पोलिसांना सांगतो याला टायर मध्ये घे, सोडू नको चालेला। चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न गेला, किशोराच्या घरात लग्न गेला, प्रेमापोटी बोलत तर जावं लागतं जीपी, नाही गेलं तरी माणूस रुसतंय। आणि खुशाल त्या चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे। जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटकवा, जर कुठं त्याचा संबंध असेल तर। पण उगीच माझी बदनामी। दादांना मीडियाचे प्रश्न झोमण्याचं कारण म्हणजे वैष्णवीच्या लग्नामध्ये असलेली दादांची हजेरी। हे फोटो नीट बघा। ज्या फॉर्च्युनर गाडीला वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यात दिलं त्याची चावी खुद्द अजितदादांनी नवरदेवाला दिली होती। आक्षेप अजितदादांनी या लग्नात हजेरी लावण्याला नाहीये, तर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असतानाही आपल्या कार्यकर्त्याच्या हकालपट्टीसाठी आठवडा लागला यावर आहे। आता मला आमच्या रुपालीताई चाकणकर काय कारवाई करतात त्या कारण त्या सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच पक्षाचा तो व्यक्ती आहे। आणि परवा अजितदादांनी सुद्धा म्हणाले की काही लोक चुकीनं आम्ही पक्षात घेतले। तर मला वाटतं चुकीनं घेत असताना खालच्या लोकांना त्याचा पूर्ण इतिहास पाहून घेतला पाहिजे। 9 महिन्याचं बाळ असलेल्या सुनेचा खून करावा ही खूनच आहे। हा ती आत्महत्या नसून तो खूनच आहे। आणि ते हुंड्यासाठी 2 कोटी रुपयाच्या हुंड्यासाठी केल्याचा तो छळ होता। छळातून ती सुसाईड केली। हे प्रकार थांबवण्याची आवश्यकता आहे। अजितदादांना अशी नालायक माणसं त्यांच्या पक्षात नकोच आहे। पण का कुणास ठाऊक दादा सत्तेवर आल्यापासून त्यांच्याच पक्षातले नेते वादाच्या केंद्रस्थानी येतात। पोर्शे हिट अँड रन केस, सुनील टिंगरेंनी प्रकरणात दबाव टाकल्याचा आरोप झाला। सुनील टिंगरे हे अजित पवारांच्या पक्षाचे तत्कालीन आमदार होते। संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर हत्येचा आरोप झाला। संतोष देशमुखांना हाल करून मारल्याचे फोटो समोर आले आणि त्यानंतर तत्कालीन मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला। राजेंद्र हगवणे,
वैष्णवी हगवणेंचा संशयास्पद मृत्यू झाला. हुंड्यासाठी राजेंद्र हगवणेंवर छळाचा आरोप झाला. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी. राजेंद्र हगवणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय. आता अजित पवारांच्या वादग्रस्त नेत्यांची अशी यादी वाढत जात असताना प्रश्न विचारायचे कोणाला? अजितदादांनाच ना. पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पद किंवा सदस्यत्वातनं त्यांना मुक्त करण्यात आलेले, त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. खरं तर त्यांच्या घरात जी घटना घडली आहे ती एक मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वप्रथम निषेध करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवणेला न्याय भेटला पाहिजे. तिच्या विरोधात ज्यांनी तिला त्रास दिलाय त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. अजितदादांनी नेहमीच अनेक भाषणामधून सांगितले, माझा पदाधिकारी, माझा कार्यकर्ता जर कुठं चुकीचा वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे. अशा अनेक वेळा भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेल्या आहेत. पण ही घटना समजताच मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केलाय. 19 तारखेला सुमोटो दाखल केल्यानंतर बावधन पोलीस स्टेशनला या घटनेचे आयो आहेत API डोंगरे, आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे. याच्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 5 आरोपीपैकी 2 आरोपी फरार आहेत, 3 आरोपी अटकेत आहेत. त्यामध्ये सासू, नवरा आणि नणंद हे अटकेमध्ये आहेत. दीर आणि सासरे हे फरार आहेत. या संदर्भात फरार आरोपींचा तपास करण्यासाठी, या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची टीम आहे, क्राईमची टीम आहे, सायबरची आहे, प्लस कालपासून अँटी गुंडा टीम सुद्धा यांच्यामध्ये सहभागी झाली की जी कुठे असेल तिथे त्यांचा तपास करावा. अर्थात पक्षातला कोणता कार्यकर्ता त्याच्या खाजगी आयुष्यात कसा वागेल याचा काही नेम नाही. त्यासाठी दादांना कोणी दोषही देत नाही. पण वैष्णवीच्या प्रकरणात कारवाईसाठी झालेली दिरंगाई आणि पक्षाने दाखवलेली असंवेदनशीलता हा कळीचा मुद्दा आहे. आपला कार्यकर्ता गुन्हेगारी कृत्यात लिप्त आहे असं दिसताच हगवणेंची हकालपट्टी होणं गरजेचं होतं. ते होण्यासाठी दिरंगाई झाली इतकंच. बाकी दादा, तुमच्या पक्षातल्या आरोपींना लवकरच टायरमध्ये पाहण्याची इच्छा अख्ख्या महाराष्ट्राला. पोलिसांना सांगतो याला टायरमध्ये घे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.